महाराष्ट्र नसरापूरमधील पीडित परिवाराच्या बाजूने उभे असे बावनकुळेंनी म्हटलेलं आहे। तर पोलीस आरोपीला यमसाधनी पाठवण्यासाठी ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या करणार असल्याचं बावनकुळेंनी म्हटलंय। संपूर्ण महाराष्ट्र नरसापूरमधील पीडित मुलीच्या परिवाराच्या बाजूने उभा आहे। आमची तीच मागणी आहे, सर्वांची मागणी आहे। मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी वचनच दिलं आहे की यमसदनी पाठवण्याकरता ज्या ज्या गोष्टी पोलिसांनी करायला पाहिजे त्या पोलीस करणार आहे आणि सरकारी करणार आहे। आपण पाहतोय जळगावमध्ये सातत्यानं तापमान वाढतंय आणि या वाढत्या तापमानाचा विमान सेवेवरतीही विपरीत परिणाम बघायला मिळतोय। वातावरणातील हवेचा दाब कमी झालाय, त्यामुळे विमानाच्या उड्डाणासाठी अडचणी निर्माण होत आहेत। विमान कंपन्यांकडून प्रवासी संख्या कपात केल्याची माहिती आहे। विमानातील वजन कमी करण्यासाठी प्रवासी संख्या कमी करण्याचा निर्णय घेतलाय। जळगावमधील तापमानाचा पारा 44 अंशांवरती सध्या गेलेला आहे आणि त्यामुळे विमानाला उड्डाण घेण्यास या ठिकाणी अडचणी निर्माण होत आहेत।